नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग मापे टाकून कटिंग करून घेतलेला आहे. 36 छातीचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 16 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. ओपन गळ्याचा ब्लाऊज आहे. तर इथे मी 36 छातीचा ब्लाऊज आहे. तर शोल्डर कमी घेतलेली आहे. शोल्डर इथे मी 5 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 5.5 इंच. मुंड्याच्या गोलाईसाठी इथे मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. 36 छातीचा ब्लाऊज आहे. तर इथे मी 9 इंचावर माप टाकून घेतले आणि 2 इंच मार्जिनचे. कमर आहे 31 इंच. तर इथे मी 7.5 इंच घेतले अधिक 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच मार्जिनचे. टक्स रुंदी इथे मी 5.5 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. गळ्याची रुंदी 2 इंच घेतली आणि गळ्याच्या साईडला इथे मी 1/2 इंच डाऊन करून घेतलेले आहे. पाठीमागच्या गळ्याची उंची 12 इंच आहे. इथे मी 12 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. डीप गळ्याचा ब्लाऊज आहे आणि इथून रुंदी मी खालच्या साईडला 3.5 इंच घेतलेली आहे. इथे मी गळा कटिंग करून घेते. इथे शोल्डर डाऊन करून घेतलेली होती, ती कटिंग करून घेतली. पाठीमागचा गळ्याचा ब्लाऊज आहे. तर मी ते ब्लाऊज पीसचा कापड आहे तो मधून कटिंग करून घेते. त्याच्यानंतर सरळ बाजूने ठेवून घेतला आणि अस्तर आहे ते उलट्या साईडून ठेवून घ्यायचे. पहिल्यांदा आपल्याला इथे गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे मी ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तो खालच्या साईडचा सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे. गळ्यावरती शिलाई देऊन घ्यायची. इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. आता इथे मी आतल्या साईडला परतवून वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. इथे आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आणि साईडचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करायचा. इथे मी एक्स्ट्राचा कापड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची लेस लावून घेते गळ्याच्या साईडून. इथे मी दुसरी साईड देखील तयार करून घेतलेली आहे. त्याला देखील लेस लावून घ्यायची आहे. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे मी लेसवरती शिलाई देण्यासाठी गोल्डनचा धागा लावून घेतलेला आहे, म्हणजे फिनिशिंग दिसते. त्याच्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे साईडून थोडासा जागा राहील अशा पद्धतीने अर्धा इंचाचा फ्रिलचे मी लेस आणलेली आहे, ती ऑरेंज कलरची, ती शिलाई करून घेतली. कारण लेसचा जो कलर आहे त्या प्रकारची त्याच कलरची साडी आहे, म्हणून इथे मी ऑरेंज कलरची लेस लावून घेतली. इथे आपल्याला हुक लूकची पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी अस्तर 1.5 इंचाचे कटिंग करून घेतले. त्याच्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची आणि आतल्या साईडला परतवून घ्यायचे अशा प्रकारे.
आणि शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी हुकची पट्टी जोडून घेतलेली आहे। आता दुसऱ्या साईडची पट्टी जोडून घेते। पहिल्यांदा उलट्या साईडून शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून शिलाई करून घ्यायची। इथे बघू शकता तुम्ही दोन्ही लेस बराबर एकमेकीचे समोर आलेले आहेत। इथे मी टक्स मारून घेते। दुसऱ्या भागावर देखील आपल्याला टक्स मारायची आहे। टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर इथे मी कमरपट्टीसाठी 1.5 इंचाचा कापड कटिंग करून घेतला। त्याच्यानंतर साईडून शिलाई करून घ्यायची आणि जिथे आपण प्लेट दिलेली असते तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे कमरपट्टी व्यवस्थित बसते। कमरपट्टीवरती मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे। आतल्या साईडला परतवून घ्यायची आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची। इथे पुढच्या साईडचा जो कापड आहे तो एक्स्ट्राचा आतल्या साईडला परतवून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग येते। इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन झालेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील। इथे गळ्याला दोरी लटकन लावून घ्यायचे आहेत।